नमस्कार, मी तुषार शेटे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेला शिंदे विरुद्ध ठाकरे हा सत्ता संघर्ष आणखीनच वाढताना दिसणार आहे. कारण आहे निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना शिवसेना आणि धनुष्यबाण नावांचा वापर करायला बंदी घातलेली आहे आणि या निर्णयानंतर दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहेत. आपल्या सोबत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नरेशजी, न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत. या सगळ्या प्रकारानंतर पहिली प्रतिक्रिया काय आहे? जो निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे, जी धनुष्यबाण निशाणी आणि शिवसेना हे नाव जो गोठवलेलं आहे, मुळात हा निर्णय आम्हाला अनपेक्षित आहे. आम्हाला ह्या निर्णयामुळे दुःख झालेलं आहे. कारण बहुसंख्य बहुमत आमच्याबरोबर आहे. 50 पैकी 40 आमदार आमच्याबरोबर आहेत. 18 पैकी 12 खासदार आमच्याबरोबर आहेत. जे इतर मतदारसंघात 2 नंबरला जे आमचे विधानसभेचे उमेदवार होते ते मॅक्झिमम आमच्याबरोबर आहेत. नगरसेवक आमच्याबरोबर आहेत. सर्व जिल्हा पदाधिकारी आमच्याबरोबर आहेत. राज्यातील पदाधिकारी आमच्याबरोबर आहेत. आणि बहुसंख्य बहुमत आमच्याकडे असतानाही आमचा पक्षाचं नाव आणि निशाणी ही तात्पुरत्या स्वरूपात का होईना जी गेलेली आहे, त्याचा आम्हाला धक्का बसलेला आहे. आणि त्याचं वाईट वाटलेलं आहे की रात्रंदिवस आम्ही ह्या पक्षाकरता मेहनत केलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी मेहनत केली, खासदारांनी मेहनत केलेली आहे. आणि ते चिन्ह आज ते आम्हाला टेम्पररी का होईना जे बाजूला ठेवलेलं आहे, त्याच्याबद्दल नक्कीच आम्हाला धक्का बसलेला आहे आणि त्याचं दुःख झालेलं आहे. तुमच्या या उत्तरातनं 2 प्रश्न पडतायत. एक तर जो दावा ठाकरे गटाकडनं केला जातोय की ओरिजिनल शिवसेना आमची आहे, त्यामुळे या शिवसेनेवरती आमचा अधिकार आहे, ती आम्हाला मिळाला पाहिजे. आणि दुसरा तुमचा दावा की या शिवसेनेसाठी आम्ही घाम गाळला, केसेस अंगावरती घेतल्या, त्यामुळे या शिवसेनेवरती आमचा अधिकार आहे. सो नैतिकपणाने जर बघायचं झालं तर दोघांचे दावे आहेत आणि म्हणूनच निवडणूक आयोग संभ्रमात पडलं का तुमच्या या एकूणच प्रकारामुळे? हे बघा, जे घडलेलं आहे, जी निशाणी टेम्पररी बाजूला ठेवले, पक्षाचं नाव, याला कारणीभूत माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची जी काही गँग आहे, त्यांची जी काही चांडाळ चौकडी मी म्हणेल की त्यांनी हे ठरवून या गोष्टी केलेल्या आहेत. तुम्हाला सांगा, निवडणूक आयोगाने 4 वेळा 8 ऑगस्ट 22 असेल, 26 ऑगस्ट 22 असेल, 22 सप्टेंबर 22 असेल आणि 7 ऑक्टोबर 4 तारखा दिल्या होत्या त्यांनी. बाबा तुम्ही पुरावे द्या, पुरावे द्या, पुरावे द्या. परंतु जाणून बुजून ह्या लोकांनी पुरावे सबमिट केले नाहीत. वेळ काढूपणा घेतला आणि त्यांना माहिती आहे हा निर्णय होईल. पण दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रवक्ते असा दावा करतात की निवडणूक आयोगाला घाई लागलेली आहे. घाई नाही, पोटनिवडणूक आहे, येणारी पोटनिवडणूक आहे आणि त्या पोटनिवडणुकीआधी आम्ही सुद्धा दावा केलेला आहे आणि आमचा दावा लॉजिकली आहे, कायदेशीर आहे. तुम्ही म्हणता लोकशाहीमध्ये आहे ना, बहुमताला प्राधान्य दिलेलं आहे. जिथे बहुमत तिथे सत्ता. आपण जे म्हणतो, अरे या शिवसेना पक्षामध्ये 80% वरती लोक आमच्याबरोबर आहेत. लोकप्रतिनिधी आमदार आमच्याबरोबर आहे. 40 आमदार 50 पैकी 18 पैकी 12 खासदार. जर तुम्ही या 12 खासदारांची मतं जर काउंट केली ना, तर 69,18,571 मतं आहेत. पण हा तुमचा दावा कागदावरचा आहे. निवडणूक आयोगासमोर हा दावा जर जायचा असेल तर तो ॲफिडेव्हिटच्या रूपाने जायला पाहिजे. ते ॲफिडेव्हिट तुमच्याकडनं गेल्यात का? आणि जो नुकताच एक मुंबईतनं ॲफिडेव्हिटचा घोटाळा समोर आलेला आहे, त्याविषयी तुमची प्रतिक्रिया? मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडून, कारण आमचं जे सत्य आहे ते आम्ही त्यांच्याकडे दिलेलं आहे. आम्ही सर्व ॲफिडेव्हिट आम्ही निवडणूक आयोगाकडे जमा केलेली आहेत. मी या ठिकाणी ठामपणे तुम्हाला सांगेल, 8 ऑगस्ट, 23 ऑगस्ट, 23 सप्टेंबर आणि 7 ऑक्टोबर रोजी, त्याचबरोबर प्राथमिक सदस्यांची नावंसुद्धा आम्ही निवडणूक आयोगाकडे दाखल केलेली आहेत. तुम्हाला मी सांगतो, काल मोठा प्रकार झाला ॲफिडेव्हिटच्या संदर्भात. महाराष्ट्र राज्यामध्ये जो तेलगी घोटाळा झाला होता ना, त्याच्यापेक्षा मोठा घोटाळा ॲफिडेव्हिटचा काल मुंबई पोलिसांनी निर्मल नगर पोलीस स्टेशनमध्ये हा स्कॅम पकडला गेला. 4,600 काहीतरी 80 ॲफिडेव्हिट, खोटी ॲफिडेव्हिट. त्या ठिकाणी खोटे स्टॅम्प मारले जात होते, खोटे स्टॅम्प पेपर्स, खोटे रबर स्टॅम्प असे नोटराईज करण्याकरता आलेले शपथपत्र मुंबई पोलिसांनी धाड टाकून पकडलेले आहेत. 1 महिनाभर हे काम चालू होतं. माझ्या मते किमान 10 करोड, जे खोके म्हणतात ना, 10 खोके यांनी खोटी लाखो ॲफिडेव्हिट करण्याकरता खर्च केलेले आहेत. ॲफिडेव्हिट जर करायचं असेल तर नोटरीसमोर स्वतः तो माणूस आणावा लागतो, त्याच्यासमोर ती सही करावी लागते. मुंबईमध्ये गेला महिनाभर हे सगळं सुरू आहे. मी मुंबईतच नाही म्हणत, अख्ख्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये
अशा प्रकारची ॲफिडेविट तयार केली गेली आहेत, खोटी ॲफिडेविट केलेली आहेत, कारण त्यांच्याकडे माणसं नाही आहेत, तो शिवसैनिक नाही आहेत. हाच मुद्दा विचारायचा होता. माणसं नाहीत असा आरोप तुम्ही करतायत. दुसरीकडे तुम्ही म्हणालात की निवडणूक आयोगानं त्यांना 4 वेळा संधी दिली, तेव्हा त्यांनी कागदपत्र सादर केली नाहीत. आणि काल ठाकरे गटाकडनं दावे केले होते की आमच्याकडे 2.5 लाख शिवसैनिकांचं आम्हाला समर्थन आहे, त्यांचे ॲफिडेव्हिट आम्हाला द्यायचे आहेत. सो 2.5 लाख शिवसैनिकांचे ॲफिडेव्हिट हा याचाच एक भाग आहे का? आणि जर हे ॲफिडेव्हिट द्यायचे असतील तर मग त्याच्यासाठी इतका वेळकाढूपणा का केला गेला? तुम्हाला सांगतो, जर ह्यांच्याकडे ॲफिडेविट असती तर त्यांनी सादर केली असती. काल पोलिसांनी खोटी ॲफिडेविट पकडली ना, 4,680 का 82 एका ठिकाणी पकडली. त्यातल्या 80% वरती लोकांना फोन केलं, ते म्हणतात आमची सही नाही, आम्हाला माहिती नाही. हा प्रकार फक्त मुंबईत नाही केला, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने तो प्रकार केलेले आहेत. निवडणूक आयोगाकडे जी काही जमा केली असतील, माझा दावा आहे ती सुद्धा खोटी ॲफिडेविट आहेत, कारण यांच्याकडे एवढी माणसं नाही आहेत. हे केवळ या शिवसेना पक्षाची वाट यांनी लावलेली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. शिवसेनेचा जो हिंदुत्वाचा विचार आहे, शिवसेना प्रमुखाचा हिंदुत्वाचा विचार आहे, त्याला फाटा देऊन यांनी केवळ सत्तेच्या खुर्चीकरता यांच्या मांडीला मांडी लावून बसले आणि शिवसेना यांच्यापासून बाजूला गेलेली आहे. तुम्ही राष्ट्रवादीवरती आरोप करतायत, मात्र राष्ट्रवादीचे नेते, मवियातले काही नेते तुमच्यावरती आरोप करतायत की बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही संपवली. फार मोठा भावनिक आरोप तुमच्यावरती होतो. आता बघा, बाळासाहेबांची शिवसेना आमच्या समेत आहेत. बाळासाहेबांचे विचार काय होते? हिंदुत्वाचे विचार होते. बाळासाहेब का म्हणाले होते, मला जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये घरोबा करावा लागला तर मी माझा पक्ष बंद करेल. म्हणजे तुम्ही सांगा, ही शिवसेना कोणी संपवली? राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी संपवली. जो विचार हिंदुत्वाचा हा बाजूलाच ठेवला ना. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळी आम्ही लोकशाही आघाडीबरोबर आमचे मुख्यमंत्री होते, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे बोलायला पण या आमच्या नेत्यांची डेअरिंग होत नव्हती. हिंदू हृदय सम्राट बोलत नव्हते. सावरकरांच्या विरोधामध्ये ज्यावेळी टीका केल्या काँग्रेसनी, त्यांच्या मासिकात एक चकार शब्दही कधी बाहेर आला नाही. पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड केलं, एकही शब्द बाहेर आला नाही. ते सगळ्यात जाऊ द्या हो. बाळासाहेब असते तर नवाब मलिक सारख्या, ज्यांनी दाऊदशी संबंध जोडले, ज्याचा दाऊदशी व्यवहार आहे, दाऊदनी मुंबईत दंगली घडवल्या, अशा जो प्रूव्ह झाला, जो जेलमध्ये अटक आहे, त्याला शेवटपर्यंत त्या मंत्रिमंडळात बसून दिला असता का बाळासाहेबांनी? बाळासाहेब असते तर बाळासाहेबांच्या भूमिकेला यांनी फाटा दिलेला आहे, केवळ आणि केवळ खुर्ची. अगदी बाळासाहेब असते तर अनेक गोष्टी झाल्या असत्या, अनेक गोष्टी झाल्या नसत्या. कदाचित शिवसेना भाजपा वेगळे सुद्धा नसते झाले. मात्र बाळासाहेब हा जसा तुमच्यासाठी अभिमानाचा, आपुलकीचा आणि आत्मसन्मानाचा विषय आहे, तसाच तो ठाकरे गटातल्या शिवसैनिकांसाठी पण तो विषय आहे. मग आता ठाकरे गटांनी जे नवीन पक्षाची नावं निवडणूक आयोगाला दिलेली आहेत, त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी 3 वेगळी नावं त्यांनी दिलेली आहेत. मग जर बाळासाहेबांचं नाव ते वापरणार असतील तर तुम्हाला ते नाव वापरता येणार नाही असा दावा किशोरी पेडणेकर करतायत. बघा, किशोरी पेडणेकर मॅडम काय बोलतायत त्याविषयी मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही, कारण त्यांची जर तुम्ही सगळ्या इंटरव्ह्यूज ऐकल्या तर काय विषय काय असतो, त्या बोलतात काय, त्याचा काही संबंध जोडणे योग्य नाही. आमचं म्हणणं आहे, शिवसेनाच आमची आहे, धनुष्यबाण आमचं आहे, 100मध्ये 90 लोक आमच्या समवेत आहेत. आमची मागणी हीच असणार आहे, शिवसेना आणि धनुष्यबाण हे आमच्याकडे राहायला पाहिजे. बहुसंख्य लोक आमच्याबरोबर आहेत. आणि बाळासाहेब हे काय म्हणते, ह्यांना काय अधिकार आहे हो? बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? वारसा ना कुटुंबाचा नसतो, वारसा विचारांचा असतो, वारसा तत्वांचा असतो. हा वारसा हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा यांनी केवळ आणि केवळ खुर्चीकरता सोडलेला आहे. त्यामुळे ह्यांना तो अधिकार नाही आहे. खुर्चीकरता यांनी वारसा सोडला असा आरोप तुमच्याकडनं होतोय. मात्र दुसरीकडे आदित्य ठाकरेंकडनं उद्धव ठाकरेंच्या भूमिकेची पाठराखण केली जाते. भाजपानं आमच्या पाठीत खंजीर खुपसला, भाजपानं दिलेलं आश्वासन पाळलं नाही, म्हणून यांच्याबरोबर जायची वेळ आली असा दावा ते वारंवार करत आलेले आहेत. म्हणजे आपण काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जातो याचं दुःख नाहीये, मात्र भाजपनं त्यांना त्रास दिला याचं दुःख दिसतंय. भाजप आणि आम्ही हिंदुत्ववादी पक्ष, आम्ही जेव्हा लोकसभा विधानसभा लढलो त्यावेळी हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा हे घोषणापत्र होतं. आमच्या बॅनरवर मोदी साहेब पण होते, बाळासाहेब पण होते. पण आम्ही निवडून आलो, आम्ही भाजपाला बाजूला सोडलं, तेव्हा आम्ही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला? हिंदुत्वाचा आमचा विषय होता,
राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कधी हिंदुत्वाच्या भूमिकेला पाठिंबा दिला का? नाही. तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचारांच्या मागे गेलात. तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला की नाही? अरे पाठीमध्ये खंजीर तुम्ही खुपसला. तुम्हाला मी सांगतो, मी उदाहरण द्यायला नाही पाहिजे पण मी देतो. सुषमाताई अंधारे म्हणून आत्ता काही ज्या आपल्या प्रवक्त्या आहेत शिवसेनेच्या, किती वाईट बोलायच्या बाळासाहेबांबद्दल, किती वाईट बोलायच्या उद्धवजी आणि आदित्यबद्दल, किती वाईट बोलायच्या हिंदू देवतांबद्दल. आपली भूमिका आहे ना हिंदुत्वाची. हिंदू देवदेवतांच्या विरुद्ध त्यांच्या सगळ्या कॅसेट्स तुम्ही बघा. तुम्ही शिवसेनेच्या व्यासपीठावर आणता, भाषण द्यायला लावता, तेव्हा तुम्ही हिंदुत्वाच्या विचाराच्या पाठीत खंजीर खुपसत नाही का? तुम्ही काय करताय? बाळासाहेबांचे विचार गेले कुठे? केवळ आमच्या विरुद्ध बोलण्याकरता कोणतरी माणूस पाहिजे, कारण सभोवतालचे नेते आहेत, सभोवतालची मंडळी ही बोलत नाही आहेत. कारण का? तर त्यांना आमची भूमिका पटलेली आहे. म्हणून कोणतरी बाहेरून उचलून आणायचं आणि त्याला आमच्या विरुद्ध बोलायला लावायचं. तेव्हा तुम्ही कोणाच्या विचाराला फाटा दिलाय, कोणाच्या पाठीत खंजीर खुपसलाय, याचं सुद्धा आत्मपरीक्षण करायला पाहिजे. अगदी खरं, आत्मपरीक्षण करायला पाहिजे. जे ठाकरेंची शिवसेना सोडून गेले ते सगळे गद्दार असा त्यांच्यावरती शिक्का लागला. दसरा मेळावा मला अजूनही आठवतो आहे. गजानन कीर्तीकर अद्यापही ठाकरे गटासोबत आहेत. मात्र दसरा मेळाव्यावरती शिवतीर्थावरती ते म्हणतायत की उद्धव ठाकरेंच्या भूमिकेची चूक झाली. मग आता राष्ट्रीय कार्यकारिणीतले ज्येष्ठ नेते तुमच्यासोबत येणार का? हे बघा, आमच्या समवेत कोण येणार कोण नाही आपलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चित्र ओपन आहे की आमच्या समोर कोण आहे. उघडं पुस्तक आहे आमचं. तुम्हाला सांगतो की तुम्ही बघा आणखी काय होतंय ते. कारण मूळ जो शिवसैनिक आहे ना, मूळ शिवसैनिक जो वडापाव खाऊन काम करणारा होता, जो मूळ शिवसेने पदाधिकारी ग्रामीण भागात ज्यांनी शिवसेना वाढवली, त्यांना संपूर्णपणे हे विसरलेले आहेत. तुम्हाला सांगतो, प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसमधून आमच्यात आल्या, त्यांना आम्ही खासदार केलं. तुम्ही सांगा, तेव्हा प्रियांका चतुर्वेदींनी त्यांच्या काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली नाही. तो गद्दार तुम्हाला चालतो. सचिन अहिर तुम्ही आमदार केलात, राष्ट्रवादी पक्षातनं आला, त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची गद्दारी केली नाही. तो गद्दार तुम्हाला चालतो. मनीषा कायंदे काय केलं हो पक्षाकरता? यापेक्षा किती सिनियर महिला आहेत की त्यांनी आपलं आयुष्य या शिवसेनेकरता घालवलेलं. त्या आमदारकीला तुम्हाला दिसलं नाहीत. या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन काय पक्षामध्ये? तेव्हा तुम्ही मूळ शिवसैनिकाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का, याचं सुद्धा आत्मपरीक्षण अगदी बरोबर. म्हणजे नरेश मस्केंचं हे बोलणं आक्रमक वाटू शकतं, मात्र त्यापेक्षा त्यातली जी तळतळ आहे किंवा तळमळ जी आहे ती दिसून येते. आणि हीच तळमळ सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये आहे. निवडणूक आयोगानं चिन्ह गोठवलेलं आहे. प्रत्येक निर्णयाचे दोन बाजू असतात, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. आता एक मेसेज असा जातोय, हा जो कट्टर शिवसैनिक तुमचा आहे, जो वडापाऊन जगलेला आहे, ज्यांनी शिवसेना वाढवलेली आहे, तो शिवसैनिक पेटून उठलाय. तुम्ही चिन्ह गोठवलं मात्र रक्त सळसळवलं, अशा कॅम्पेन्स आता सोशल मीडियात सुरू झाले. हे बघा, आपण पाहिलं असेल, ज्या दिवशीपासून एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली, त्या दिवशीपासून सहानुभूतीची लाट निर्माण करणं हा एकमेव उद्देश आहे. लोकांना रडवणं, लोकांसमोर नाटक करणं, मेलोड्रामा करणं. तुम्हाला सांगा, जर ह्यांना चिन्ह पाहिजेच होतं, पक्षाचं नाव पाहिजे होतं, का वेळेमध्ये कागदपत्र दाखल केली नाहीत? का 4-4 तारखा घेतल्या? हा प्री प्लॅन डाव आहे. ओके, आज संध्याकाळी पण तुम्हाला कळेल 6 वाजता. अशाच प्रकारे काहीतरी वक्तव्य केली जातील. परंतु तुम्हाला मी सांगतो, शिवसैनिक शहाणा आहे, शिवसैनिक हुशार आहे, त्याला कळतंय हे काय चाललंय. हे प्री प्लॅन सगळी स्टोरी सुरू आहे. स्क्रिप्ट रायटिंग राष्ट्रवादी आणि काँग्रेसने स्क्रिप्ट राईट करून दिलेली आहे, त्यानुसार सर्व गोष्टी सुरू आहेत. सगळं प्री प्लॅन सुरू आहे. आणि याच प्री प्लॅनचा एक भाग म्हणून आता खऱ्या अर्थानं तुम्ही दोघे कट्टर विरोधक झालेला आहात. मात्र तुम्ही काय करणार असा दावा ठाकरे गटाने केलाय. ठाकरे गटानं निवडणूक आयोगाला जे पत्र दिले त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की शिंदे गट आपला उमेदवार उभा करणार नाही. म्हणजे हे इनडायरेक्टली प्रेशराईज करण्याचा प्रयत्न आहे का, आणि ठाकरे गट आपला उमेदवार उभा करेल का? आम्ही तुम्हाला सांगितलं की आमची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आमची युती आहे. त्या मतदारसंघात आमचा युतीचा उमेदवार उभा राहील. आमच्या पक्षाचे नेते एकत्र बसतील. आम्ही म्हटलंय का आमचा उमेदवार उभा नाही करणार? आम्ही कुठेही म्हटलेलं नाही आहे. आम्ही घेऊ ना निर्णय. फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे, आणि फॉर्म उमेदवार भरणार नाही भरणार हा विषय नसतो. निवडणूक आयोगाने म्हटलंय. आणि तुम्हाला सांगतो, अशा पद्धतीने जे काही धाय मोकलून रडायचा जो काय प्रकार सुरू आहे ना, हा लोकांना कुठेतरी सहानुभूतीची लाट निर्माण करणं असा असे प्रकार हिंदुस्थानामध्ये 2 ते 3 वेळा झालेले आहेत. नुकतंच लोक जनशक्ती पार्टी जी आहे त्याचा विषय झाला.
त्यामध्ये रामविलास पासवान यांचा मुलगा आणि त्यांचा भाऊ पशुपती यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. त्यावेळी सुद्धा चिन्ह अशाच पद्धतीने गोठवलं गेलं आणि बहुमत पशुपती पारस यांच्याकडे असल्यानंतर त्यांना ते निशाणी दिली गेली. हे टेम्पररी डिसिजन घेतलेलं आहे, परंतु अशा पद्धतीने वातावरण निर्माण करायचं आहे. AIADMKच्या बाबतीत सुद्धा असा विषय झालेला. टेम्पररी पोटनिवडणुकीच्या वेळी ते चिन्ह गोठवलं होतं. पक्षाचं नाव संबंधित जॉईंट नाव घ्यायला परवानगी दिली होती. अगदी म्हणजे केवळ सहानुभूती निर्माण करणं आणि म्हणून हे सगळं रडण्याबिडण्याचं नाटक सुरू आहे. हे सर्व नाटक आहे. हा निर्णय टेम्पररी आणि आम्हाला आशा आहे, आम्हाला विश्वास आहे, बहुमत आमच्याकडे आहे आणि शिवसेना आणि धनुष्यबाण हे आम्हालाच मिळणार. हे तुम्हाला मिळणार असं सगळं म्हणतायत. मी मगाचा प्रश्न पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो, कारण की त्याचे रिफर्गेशन्स वेगळे होतील अशी भीती आपल्याला आहे का? कारण की आपल्याच काही नेत्यांचा, ज्येष्ठ लोकप्रतिनिधींचा दावा असा आहे की मुंबईतलं वातावरण वेगळं आहे, राज्यातलं वातावरण वेगळं आहे आणि या सगळ्याचा परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीवरती होईल का? मी तुम्हाला सांगतो ना, हे सगळं प्लॅन आहे. हे रडणं, अशा पद्धतीने वातावरण निर्माण करणं, शिवसेना संपवली. अरे शिवसेना ह्या लोकांनी संपवली, शिवसेनेचा विचार संपवला, शिवसेनेची मूळ तत्व संपवली. काय मुंबईमध्ये परिस्थिती निर्माण केलेली. अरे राष्ट्रवादीचे मंत्री, तुम्ही सांगा, नवाब मलिक आणि ही सर्व मंडळी मुंबईवर राज करत होते. किती पोलिसांना तुम्ही सांगा की गृहमंत्री राज्याचा 100 करोड घेतो म्हणून आतमध्ये अटक केला जातो आणि तेव्हा खोके नव्हते. आणि तेव्हा काय होतं? तुम्ही त्याचबरोबर देशातला उद्योगपतीच्या घराखाली गाडी स्फोटकांची भरून ठेवली जाते, त्याच्याकडनं पैशाची मागणी केली जाते. कसे एकीकडे तुम्ही म्हणतात की रोजगार बुडवला, रोजगार बुडव, तुम्ही काय करत होतात? व्यापारी उद्योजक यांना मुंबईतून पळवून लावण्याचं काम करताय. स्थानिक कोळी बांधवांची काय हालत केली, कधी ऐकून घेतलं का? यांना वेळच नव्हता हो. संपूर्णपणे या महाराष्ट्रामध्ये नावाला हे मुख्यमंत्री होते, संपूर्णपणे सत्ता पवार फॅमिली ही पूर्णपणे ही चालवत होती अगदी सत्ता. फार गंभीर आरोप तुम्ही केल्यात. मात्र जाता जाता अगदी एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नवीन पक्षाच्या नावामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केलाय. शिंदे गटाच्या नावामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं नाव असेल का, की शिव आनंद सेना म्हणून आनंद दिघेंप्रती असलेली कृतज्ञता याच्यातनं दाखवण्याचा मी प्रयत्न तुम्हाला होईल? सांगतो की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना या सगळ्या गोष्टी माहिती होता, निर्णय काय होणार, म्हणून त्यांनी आज सकाळीच ताबडतोब पक्षाची चिन्ह, पक्षाची नावं ताबडतोब पत्र दाखल केलं. फक्त निर्णयाची ते वाट बघत होते, सकाळी पत्र दाखल केलं. आम्हाला हा अनपेक्षित निर्णय होता. आम्हाला शिवसेना आणि धनुष्यबाण आम्हाला मिळणार ही आम्हाला विश्वास होता, कारण बहुमत आमच्याकडे आहे. परंतु लवकरात म्हणजे आजच्या दिवसामध्ये आमचे मुख्य नेते, आमदार, खासदार एकत्र बसतील आणि त्यावरती ते निर्णय घेतील, काय करायचं, काय कुठलं नाव द्यायचं. आणि बाळासाहेब आणि आम्ही बाजूला होऊ शकत नाही हो आमच्या नावापासून. बाळासाहेब पण दुसऱ्यांचा बाप तुम्हाला वापरता येणार नाही. बाप आहे ना विचारांचा. उद्या देव असेल तर देवाला आपण म्हणू शकतो का की हा देव आमचा नाही? खरंय. बाळासाहेब बाप म्हणून तर आहेच आमचे, पण आमचं दैवत आहे बाळासाहेब. खरंय. आणि कुठल्या भक्ताला दैवतापासून बाजूला कोण करू शकत नाही. अगदी खरं आहे. आपण बघितलं की नरेश म्हस्केंनी त्यांची शिंदे गटाची आक्रमक भूमिका मांडलेली आहे आणि कितीही जरी झालं, काहीही जरी झालं तरीही आम्हाला बाळासाहेबांपासून कोण दूर करू शकत नाही, कारण की ते आमचे दैवत आहेत, अशी आक्रमक आणि आग्रही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे येत्या पुढच्या काळामध्ये हा संघर्ष आणखीनच चिघळताना दिसणार आहे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.